म्हणतो मी काय म्हणतोय अहो सावरा स्वतःला. बर कोळीवाली बाई या विषयावरती दोन पुरुष एका घरात बसून बोलू शकतात. बाहेर कुणी ऐकले तर काय म्हणतील? काही म्हणणार नाही. तुम्ही जोरात बोलताय म्हणून त्यांना ऐकू जाणार आहे. अहो माझं ऐका ना बाबा. सॉरी मानसी. परमेश्वरा तूच वाचव आता. बाबा हे गेला ह्याच्यात ठेव. चार दाणे ताटात ठेव. हं? हो. नमस्कार कर. निघते. येते. ऑफिसला जायचंय ना. बंधू परत कधी येणार बंधू? बापरे. मधू येऊन गेली. काय हे आपण बाहेर ज्या विषयावर बोलत होतो ना पोळ्यांसाठी बाई पाहिजे तर आईंना घर बसल्या बसल्याच पोळ्यांसाठी बाई मिळाली. तेच सांगत होत्या त्या. हो ना? हो 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 मिळाली बाई. अरे वा बरं. मी आलो सॉरी मी पुसून घेतो. मी काय मिस हळदी कुंकू. ठीक आहे ठीक आहे. सर सॉरी. मला पुन्हा असा उशीर नाही होणार. माहेरी गेला होता म्हणून उशीर झाला. पण सर पुन्हा नाही असं हो. कसे आहेत माझे आई बाबा? बरे. मला माहिती आहे त्याचे वरवर जरी दाखवत असले की आता बरे आहोत आतून त्यांना अजूनही त्रास होत असणार कारण त्यांनी अजूनही तुम्हाला ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. बट डोंट वरी मी बोलेन तुमच्या बाबांची. मी कन्व्हिन्स करेन त्यांना. मला नाही होई अशी नाती तुटताना बघवत. डोंट वरी. येते. हो कंटिन्यू. तुम्ही आता काय यांचं भांडण मिटवणार आहात? बापाचं काळीचे बाबा. खरंच कधी पागळलं तर? हो सर. तेच तेच तुम्हाला हे यांचं असं पॅचअप करून काय मिळणार आहे? सर 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 कोण म्हणाल रे मी त्यांचं पॅचअप करून देतोय? मला मग गोप्या
एखाद्याचा गळा चिरायचा असेल तर आधी गळ्यात हात टाकावा लागतो. चला तुम्ही कामं करा कंपनीची. चला थोडीच राहिली पटकन नाही नाही हा. पटकन संपून टाक. पास झालं ना. बस झालं वगैरे काही नाही हा. संपवायची आहे सगळी, कारण नकोयत. मनमाव ऐक अग हे काय लहान आहे मी. ऐक ना हे मला सारखं सारखं दिलं ना 2 दिवसात 10 किलो वजन वाढेल माझं. वाढू दे, काहीही होत नाही. पटकन संपव. हे बघ आता 2च घास राहिले, हे तू संपवायचेस. नाही ग, मी आवरून येते, पटकन संपव सगळं. ऐक ना मी आता मी आवरून येते हा लगेच. अगं उरलेली दुपारी पिन ना मनी माऊ. हा मला ऐकू येत नाहीये काही. मला उलटी झाली ना मग तुलाच साफसफाई करायला लागेल ना सगळी ग. संपली पाहिजे ती पेज. सवय नाही ग माझ्या पोटाला. पित्ताची प्रकृती आहे ना माझी. जास्त घातलं ना मग उलटी सारखं होतं. ती कारण दिलीस ना तर बघ लक्षात ठेव, सगळी संपली पाहिजे ती. कालपासून सांगते जरा काहीतरी पोटात गेलं पाहिजे पण नाही, ऐकायचंच नाही. फक्त औषधं घ्यायची आहेत का? अशक्तपणा येणार, मग मग बरं कसं वाटणार आहे? काही ऐकू नको समोरच्याचं, फक्त आपलं तेवढं खरं करत राहा. हळू 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 हळू. अगं सासू आई. अगं मला वाटलं तू लाटणं घेऊन आली मारतेस की काय, मग घाबरून पिऊन टाकली मी सगळी. ग तू काय करू? बघू किती राहिली. संपली सगळी. किती ग काळजी करशील. ताप उतरलाय ना? हा हा. आता कुठे जीवात जीव आला माझ्या. कालपासून तुला असं आजारी बघून ना मला चैनच पडत नव्हतं. लक्षच लागत नव्हतं माझं ऑफिसमध्ये सुद्धा. सारखं असं वाटत होतं ही काय करत असेल, हिला काही हवं असेल का, कसं होणार आहे, मला ना समजतच नव्हतं मी एवढी सगळी मोठी जबाबदारी कशी पेलू. म्हणजे अनिकेत आहे म्हणून जरा तरी बरं आहे ग, नाहीतर मी असं तुला असं ठणठणीत बघायची सवय आहे ग. किती काळजी करशील. आ आई आहेस माझी. हा काल ना मनीमाऊ मला दिवसभर झोपच नाही लागली. का? सारखी तुझ्या चौकशीचे फोन ना. झोपली का फोन, झोपली का फोन. सॉरी हा. नाही ग सॉरी काय, बरं वाटलं मला. माझी एवढी चौकशी एवढी विचारपूस आतापर्यंत कोणी केलीच नाही, त्यामुळे मला सवय नाही ना. अनिकेत लहान असतानाच त्याचे बाबा गेले, तेव्हापासून त्याची आई पण मीच आणि बाबा पण मीच. त्याला मोठं करण्यासाठी, त्याच्या शिक्षणासाठी तेव्हापासून धावतीये. आरामाची सवय नाही ग मला. आपलं पण शरीर आहे, ते पण थकतं, त्याला पण आराम करायचा असतो, डोक्यातच नाही माझ्या. मी थांबले तर माझं घर थांबल या भीतीनं धावत राहील. पण तू कालपासून माझी जी काय काळजी करतेय, ते एवढं प्रेम लावतेस, बरी झाली मी. ठणठणीत झाला तर नको औषध. हा अगं प्रेम हेच औषध आहे बाय माझे. नको आता आणू नको औषध. काय आहे, पैसे जातात ना एवढे कष्ट करताना ग बाय माझ्या. नाही परत असं कधीही म्हणायचं नाही हा. ऐक ऐक. अगं नाही आणि काही नाही, चल मला आवरायला हवं, आता उशीर होईल नाही तर. म्हणू काल आईनं ओटीमध्ये साडी घातली ना, मग आज ऑफिसला जायच्या आधी आईकडे जाणार आहेस ना. हो तीच साडी नेसून जा आणि तशीच ऑफिसला जा. हा? चालेल. जय किंचाळे बाबा.
आई 4 मिरच्या टाकू? हो जरा जास्त टाक, आपल्याकडे तिखट चालते तर. काय आहे? अरे वा वा, आज एकदम इडली सांबार. हा माझं फेवरेट असतं ते. तुम्हाला कळलं कसं? सॉरी हा, हे मनूच्या आवडीचं आहे. हा आता तुला आवडतं हे मला आता कळलं. अरे चालतंय की, खाऊन बघतो मी कसं आहे ते. आईने काय सांगितलं आता? हे मनूसाठी होते, तुला उरलेलं मिळेल. अच्छा, म्हणजे मानसी आणि माझ्यासाठी आहेत ना इडल्या, तू नाही खाणार ना? मग ठीक आहे. काय का सारखे डाफरत असते त्याच्यावरती. बरं झालं बोललात. पण मी काय म्हणतो, तुम्ही एवढा घाट कशाला आराम करायचा? एवढा घाट आराम करणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही पाय दुखतात की नाही तुमचे? त्रास होतो. पाय 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 दुखले त्रास होईल. अरे हळू, मला ऐकायला येतंय. सॉरी सॉरी सॉरी. अहो माझं म्हणणं होतं एवढा घाट. बंद बंद कर. चटणी नको का करायला? चटणी करते आता तर. आता मी तुला गरम गरम इडल्या वाढते. द्या द्या द्या. आई आई तू आता बस, आराम कर. आणि हे मनूसाठी करतीये, कळलं? आज पोळ्या करायला येईल ना तेव्हा छान खाऊ घालेन तिला. ऍक्च्युली यासाठी तू मला थँक्यू म्हणायला पाहिजे. का? कारण हा प्लॅन माझा होता आणि आज सुद्धा मानसी येईल तेव्हा मीच बाबांना बाहेर घेऊन जाणार आहे. काय मोठा प्लॅन केलाय. तुला काय माहिती? मला माहितीये काल काय केलं ते सगळं माहितीये मला. आई तुला माहितीये काल हा बाबांना घेऊन गेला. बाबा मला खूप महत्वाचं बोलायचंय, खूप महत्वाचं बोलायचंय करून. आणि काय महत्वाचं बोललं असेल? काय? बाबा मला असं वाटतं आपल्याला पोळ्या करणाऱ्या बाईची नितांत गरज आहे. हा काय विषय आहे? तुम्ही एक मिनिट, तुम्ही हसू नका ना. हा विषय महत्वाचा नाहीये का? आणि बाबा समोर आल्यानंतर जे सुचलं ते बोललो मी. एवढं काय त्यात? बरं मी काय म्हणते, आज निदान काहीतरी सेन्सिबल विचार करून बोला. सेन्स बद्दल ही मला सांगते. वा, मी नाही सांगणार तर कोण सांगणार? हो खूपच खूपच सेन्स आहे हिला बाबा. आई चटणी अजून वाटते जरा. हो वाट वाट. आई मिक्सर बंद पडलाय. अरे देवा. सर बंद पडला. आयडिया. नुसता बघत काय उभा राहिलायस? याच्या पुढे जायला बंदी आहे ना. मिस्टर अनिकेत मदत कर. डबा भरून देऊ का? मला लेट होतोय, मदत कर ना. हो साडी ना, ती तर मी रोजच नेसतो. हा सगळंच माहितीये. सांग काय करायचं? हिरा पकड. हं? हिरा पकड लगेच. घट्ट जरा. म्हणून समर सरांशी बोलशील. हा काय? बिझनेस प्रपोजल रेडी आहे. म्हणजे रॉ मटेरियल कुठून येणार, त्याचे आउटलेट्स काय असतील, ते कुठे डिलिव्हर करायचं, हे सगळं ऑन पेपर रेडी आहे. पिन लाव. हा पिन लाव पदराला. काय आता हे फक्त समर सरांसमोर मांडायचंय की झालं? जरा आतून पिन लाव. हा हो, एकदा का त्यांचा अप्रुव्हल मिळाला ना की बरं होईल. काय त्यांचा एक्सपिरियन्स खूप आहे ना. साडी खेच ना मागून. पडकर दिसतो, खालून साडी नीट कर. काय बोलतोय, तुझं काय चाललंय म्हणून सांगशील ना त्यांना. त्यांना कळलं पाहिजे ना ऍटलीस्ट आपण आपल्या बाजूने रेडी आहोत. मग जेव्हा त्यांना वाटेल ना
ते घेतील बोलून, पण त्यांना कळलं पाहिजे ना आपण आपल्यापासून रेडी आहोत. काय माहेरची साडी आली, नवरा काय बोलतो याकडे लक्षच नाहीये. काय म्हणाला? काय म्हणाला? माहेरून साडी आली आहे, त्यामुळे नवरा काय बोलतो याकडे लक्षच नाहीये. इकडे बघ ना आधी. काय झालं? फॉल नसलेली साडी कशी काय नेसलीस? तुला कसं कळलं? आणि आज मी कुठेही येणार नाही, आत्ताच सांगतो. जे काय बोलायचंय ते घरात बसून इथे बोला. हे मेघा, हा? आपला मिक्सर रिपेअर करायचा ना? हा मग तर जा ना, मिक्सर आणि माझं वॉलेट घेऊन ये जा. बाहेर जाशील तेव्हा मनूला फोन करशील ना? टेन्शन घेऊ नको. मानसीला सांगतो की आज अजिबात घरी येऊ नको. बाबा घराबाहेर पडणार नाहीये. इथे आली आणि बाबांनी बघशील. वॉलेट द्यायला वेळ लागतोय की घ्यायला वेळ लागतोय? घे, जमेल ना तुला? हो चला येतो मी. बाबा खरंच बाहेर नाही पडणार ना? नाही पडणार त्यात काय, येतो मी. हॅलो. हा सत्यजित बोलतोय. हा बोल. ऐक ना, तू आज घरी येऊ नकोस कारण बाबा घराबाहेर पडणार नाहीयेत, त्यामुळे आजचा प्लॅन कॅन्सल. अरे पण बरं जाऊ दे, पण मला भेट तू, माझं महत्वाचं काम आहे. कुठेस तू? मी आपल्या सोसायटीच्या गेट जवळ. बरं आलोच, मी पण खालतीच आहे. लवकर या. हो आलो. बाप्पा मला माहितीये, बाबांना न सांगता असं मी हे चोरून भेटते आईला, हे खूप चुकीचं आहे ना. काय करू? प्लीज हे सगळं ना लवकर संपू दे, लवकर सगळं नॉर्मल होऊ दे.